सुरू करू दे. पोरी, ए पोरी, आठव तुझ्या बापाला पोरी, तुझ्या बापाला एवढ्या कष्टानं तुला पाठवलंय. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी तुझ्या बापानं 2-2 लाख रुपये भरले पोरी. तुझ्या बापाला आठव, तू कॉलेजमध्ये गेल्यावर काय करते? इकडले फोटो काढ, इकडले फोटो काढ. अरे ते कॉलेजला फोटो काढायसाठी गेलीये पोरी. तुझ्या बापाची मान कधी खाली जाणार नाही. त्या गोष्टीचं भान तुला असलं पाहिजे पोरी. पोरींनो, आज एक शपथ घ्या की तुम्ही त्या हरामखोर कुत्र्यासाठी तुमच्या बापाला सोडून जाणार नाही. तो हरामखोर कुत्रा वीची कॅडबरी काय देतो, पैशाचा बुके काय देतो, तुम्हाला फुकटचे लोक मेसेज काय देतो, आणि तुम्ही त्या हरामखोर कुत्र्यासाठी तुमच्या बापानं जीव लावलेल्या त्या सुखी आयुष्य संसाराला सोडून त्या कुत्र्यासोबत जाणार. पोरींनो, तुमचं आयुष्य सुधारायचं असेल तर त्या हरामखोर कुत्र्यासोबत नाही सुधारणार. तर तुमच्या बापानं जीव लावलाय, तुमच्या बापानं तुमच्यासाठी कष्ट घेतले, त्या कष्टाने तुमचं आयुष्य सुधारणार आहे. आणि पोरांनो, तुमचा बाप मी काय अंबानी नाही, तुम्ही मी काय अंबानीची लेकरं नाही. तुमच्या बापानं बी मेहनत करून तुम्हाला कॉलेजला पाठवलंय. तू कॉलेजमध्ये जाऊन काय करतो? मेसमध्ये सिनियरकडे जातो, म्हणतो तुला माहित असतं सिनियरकडे जातो आणि म्हणतो भैया भात द्या ना. अरे काय भात काढायला तुमचे काय तुला? ही पोरं कॉलेजला जाऊन काय करतात? ही पोरं कॉलेजला जातात आणि संडासात अर्धा घंटा बसतात, तिथनं रील बघतात, तिथनं मेसेज टाकतात आणि तिथनं टाकतात शुभ सकाळ. आणि काय वेळ हा मेसेज टाकायचे, तू कोणती गोष्ट कुठे करायची ही तुला कळलं पाहिजे. तुझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट टाइमवर करायची तुला कळली पाहिजे. हा पोरगा आपल्या मित्रांना सांगतो जी माझी आहे तिच्याकडे तुम्ही बघायचं नाही, आणि याची अंडरपॅन्ट कमरेच्या खाली अंडरपॅन्ट त्याला आता बांधून देतोय आणि म्हणते तिला मी वाघ आहे. माझ्या रानावर हागाया गेल्यावर कुत्रा येत नाही, कुत्रा पाठीमागं लागलं की तांबे सोडून तसंच पडतंय आणि तिला सांगतोय मी वाघ आहे. यो हागला वाघ आहे. तुम्हाला सांगतो तुम्ही वाघिणी आहात. तुम्ही आजकालच्या जमान्याची नाही, शिवरायांच्या जमान्याच्या वाघिणी आहात. तुम्ही सोबत असल्यावर काय करता? तुझ्यावाल्याचा मेसेज आला का? माझ्यावाल्याचा मेसेज आला का? एखादा पोरगा तुला आय लव्ह यू म्हणायला आलं तर त्याला डायरेक्ट आय लव्ह यू नाही म्हणायचं, त्याला येऊन द्यायचं, त्याला आय लव्ह यू म्हणायचं. तुम्ही 4-5 जणी सोबत असतातच ना, मग येऊन द्यायचं त्याला, त्याचं आय लव्ह यू. ते जवळच येतं, ते जवळ येतं, मग जसा जवळ आला तसा धरायचा 2-4 जणी छातडावर, 2-4 जणी मुंडक्यावर काय आणि म्हणायचं आय लव्ह यू. बोलांनो, तुम्हाला सांगतो आयुष्यात कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे. आयुष्यात कोणत्याही गोष्टींचा कॉन्फिडन्स असू द्या, कॉन्फिडन्स असल्याशिवाय आयुष्य बनत नाही. कारण तुम्हाला एक किस्सा सांगतो. मी शाळेत होतो 6वीला, मला मराठी नीट सुद्धा वाचता येत नव्हतं आणि आम्हाला सर होते डोले सर मला येऊन काय म्हटले, वर्षा तुझ्यामुळे माझा निकाल 100% लागत नाही. कारण अख्ख्या वर्गात मीच एकटा फेल होतो ना. म्हणून मला म्हणे की घटक चाचणीला जर तुला मार्क नाही पडले ते घटावर मारतो तुला, आता तू बघच फक्त. मग काय सरांनी ऑर्डर दिली आहे तर ऐकावं लागणार. मला म्हटले तुला काही येत बी नसलं तरी तुला पेपर निळा करून यायचा. मग काय गेला घटक चाचणीला पेपर निळा, मला पडले 20 पैकी 2 मार्क. ते बी चुकीच्या लाईन मारल्या पण बरोबर ठिकाणी लागली म्हणून मार्क आले. आणि आमच्या वर्गात सगळ्यात हुशार मुलगी होती वैष्णवी, तिला पडले 20 पैकी 18 मार्क. सरना तरी तिला मारलं, ती 2 मार्काचं कागद सोडलं. कारण त्या वर्षाकडे बघ म्हणे त्याला काही येत नव्हतं तरी पेपर निळा करून आलाय. त्या दिवशी कळलं आयुष्यात कॉन्फिडन्स खूप महत्वाचा असतो. माझ्यापेक्षा माझा मित्र जास्त बेकार. त्यानं काय करावं, त्यानं काय केलं, प्रश्न होता वाक्प्रचाराचा अर्थ लिहा. वाक्प्रचार होता रसा तळाला जाणे. रसा तळाला जाणे म्हणजे काय की नाश पावणे. त्या पोट्यानं काय करावं, रसा तळाला गेल्यावर मटणाच्या घोड्यावर यायचं. काय आयुष्यात आयुष्य घडवायचं असं कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे. म्हणून तुमचं आयुष्य घडवण्यासाठी तुम्हाला कॉन्फिडन्स लावून द्यायचा आहे. धन्यवाद.